झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत. महायुतीला ऐतिहासिक 230 जागा तर मवियाला 46 आणि इतरांना 12 जागा. महायुतीमध्ये भाजप ठरला मोठा पक्ष. भाजपला सर्वाधिक 132 जागा तर शिंदेच्या शिवसेनेला 57 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 41 जागा. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 20 जागा तर काँग्रेसला 15 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा. जनतेनं सोडाचं आरोपाचं नाही तर विकास आणि कल्याणाचं राजकारण स्वीकारलं. महायुतीनं लोकांची मतच नाही तर मनही जिंकली. विजयानंतर शिंदेची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींकडून पुन्हा एक येतो सेफेचा नारा. विभाजनवादी शक्ती आणि घराणेशाहीचा पराभव झाल्याचीही टीका. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है. विधानसभेतील मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा नारा. लाडक्या बहिणींचे मानले विशेष आभार. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. विरोधकांचा चक्रव्यूह तोडला. विरोधकांच्या विषारी प्रचाराला जनतेनं उत्तर दिलं. लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला, त्यांचे आभार. विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र विधानसभा निकालावर भाजपची समीक्षा बैठक. पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक. बैठकीमध्ये विधिमंडळाच्या नेत्याच्या निवडीवर चर्चा झाल्याची माहिती. भाजपच्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग. विधिमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीमधून 2 निरीक्षक पाठवले जाणार. आज भाजपची बैठक होण्याची शक्यता. सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार. वानखेडे स्टेडियमवर भव्य शपथविधी सोहळा पार पडणार. काहींनी धोका देऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र संधी मिळताच जनतेनं धोकेबाजांना शिक्षा दिली. पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला. महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागेल असं वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या निकालामध्ये नक्की काहीतरी गडबड. विधानसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून संशय व्यक्त. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेणार. मुख्यमंत्रीपदावरून आमच्यात कोणताही वाद नाही. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्रीपदावर एकत्र चर्चा करून निर्णय होणार. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होणार. राज्य 5 वर्ष उत्तम पद्धतीने चालवणार. फडणवीसांच्या आईकडून विश्वास व्यक्त. तर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकनाथ शिंदेंना फडणवीस यांच्या हाताखाली काम करावं लागेल. विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. खरी शिवसेना राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं ठरवलं. महायुतीच्या विजयानंतर पक्षावरील प्रश्नावरून शिंदे दादांमध्ये जुगलबंदी. महाराष्ट्रामध्ये विकास जिंकला, मोदींचं ट्विट. महाराष्ट्रातील विजयामध्ये महिला आणि तरुणांचा विशेष सहभाग. मोदींकडून ट्विट करत महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन. महायुतीचा विजय राज्यातील लोकांचा मोदींवरील विश्वास दर्शवतो. महाराष्ट्रामधील महायुतीच्या विजयानंतर अमित शहांचं ट्विट. महाराष्ट्रामधील विधानसभा निकाल अनपेक्षित. पराभवाचं विस्तारानं विश्लेषण करू. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं ट्विट. अमित शहा मोदी अदानींनी हा निकाल ठरवून लावला. संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप. तर राऊतांना ग्राउंडवरचा अभ्यास नाही. प्रवीण दरेकरांचा टोला. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास ठेवला. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी आमच्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महाराष्ट्रानं मतदान केलं की ईव्हीएमनं मतदान केलं. विधानसभेच्या निकालावर आदित्य ठाकरेंकडून शंका व्यक्त. तर ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे म्हणत अजित पवार यांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निर्णय दिल्लीमध्ये झाला. गरज सरो वैद्य मरो. भाजप आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत नाही. ट्विट करत राऊतांचा खोचक टोला. विधानसभेचा निकाल जनतेनं दिलेला कौल नाही. निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसतंय. संजय राऊतांचा दावा. तर संजय राऊतांना महाराष्ट्राच्या जनतेनं जोडे मारले. नरेश म्हस्केंची टीका. पराभव झाला की ईव्हीएमला दोष देतात. विरोधकांनी पराभवाचं आत्मचिंतन करावं. शिंदे फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर. तर ईव्हीएमचा विजय मान्य 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 म्हणत अजितदादांची टोलेबाजी. निवडणूक अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांना विजयाचं प्रमाणपत्र. विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी फडणवीस स्वतः उपस्थित. भाजपच्या मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली नितीन गडकरींची भेट. नागपुरातील गडकरींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट. फडणवीस, बावनकुळे, दरेकर, प्रसाद लाड, कंबोज गडकरींच्या घरी. भंडाऱ्याच्या साकोलीमधून नाना पटोले अवघ्या 529 मतांनी विजयी. पटोलेंच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष. तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा पराभव. भाजपच्या राजेश वानखेडेंचा विजय. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष. कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसला धक्का. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव. तर भाजपच्या अतुल भोसले यांनी बाजी मारली. हा निकाल धक्कादायक. जनसामान्यांच्या मनामध्ये निकालाविषयी शंका. पराभवानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया.
100% जिंकून येणाऱ्या जागांचा पराभव कसा होऊ शकतो? महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अनपेक्षित. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं विधान. अविश्वसनीय, तुर्तास एवढंच. राज ठाकरेंचं ट्विट. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर राज ठाकरेंचं ट्विट. माहीमधून ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी. महेश अमित ठाकरे आणि शिंदे गटाच्या सदा सरवणकरांचा पराभव. महेश सावंतांच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष. माहीम मतदारसंघातील तिरंगी लढतीमध्ये ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा विजय. पुढील 5 वर्ष जनतेच्या सेवेसाठी अर्पण करणार. विजयानंतर महेश सावंतांची प्रतिक्रिया. माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य. हा प्रवासाचा शेवट नसून एक नवी सुरुवात. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करेन. विधानसभेमधल्या पराभवानंतर अमित ठाकरेंची पोस्ट. कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये मनसेच्या राजू पाटलांचा पराभव. शिवसेना शिंदे गटाच्या राजेश मोरेंचा 66,000 मतांनी विजय. जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या, मात्र त्यांचा मनोज जरांगेंचा सुपडा साफ झाला. विजयानंतर छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका. बीडमधून पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांनी गड राखला. अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागरांचा पराभव. संदीप क्षीरसागरांकडून विजयाचं श्रेय मनोज जरांगेंना. माझ्या विजयामध्ये मनोज जरांगेंचा सर्वात मोठा वाटा. जरांगेंचे धन्यवाद मानण्यासाठी त्यांची भेट घेणार. क्षीरसागर यांची माहिती. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला घवघवीत यश मिळालं. जनतेनं मोदींच्या कामावर विश्वास ठेवून महायुतीला संधी दिली. महाराष्ट्राच्या निकालावर मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. अजित पवार आणि आमच्या नेत्यांवर आमचा विश्वास. महायुतीचा मुख्यमंत्री होतोय हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं. अनिल पाटलांची प्रतिक्रिया. पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाईंचा दणदणीत विजय. जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. विजयानंतर शंभूराज देसाईंचं आश्वासन. कराडच्या जनतेनं मला भरभरून मतदान केलं. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विजयानंतर अतुल भोसलेंची प्रतिक्रिया. नालासोपाऱ्यामध्ये भाजपच्या राजन नाईक यांचा विजय. महायुतीच्या विकास कामांवर लोकांनी मतदान केलं. राजन नाईकांची प्रतिक्रिया. पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात काम करायला सांगितलं. त्यांनी मला धोका द्यायला नको होता. आष्टीमधल्या नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर टीका. रोहित पवारांचा लीड कमी झाल्यानं समर्थकाचा हृदयविकारानं मृत्यू. कर्जतमधल्या शिंपोरा गावचे दिनकर काळेंचा हृदयविकारानं मृत्यू. रोहित पवारांनी दिनकर काळेंना वाहिली श्रद्धांजली. दिनकर काळेंच्या निधनानं खूप वाईट वाटलं. रोहित पवारांकडून शोक व्यक्त. हिंदू राष्ट्र मानणाऱ्या मतदारांनी महायुतीला भरभरून मतं दिली. महाराष्ट्राच्या निकालावर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंची भूमिका राजकीय कमी, व्यावहारिक जास्त. गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरे आणि मनसेवर टीका. महाराष्ट्राचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक. असे आकडे आम्हाला अभिप्रेत नव्हते. अमित देशमुखांची प्रतिक्रिया. वाशिम शहरामध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे बॅनर झळकले. भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. बारामतीमध्ये काका पुतण्याच्या लढाईमध्ये काका अजित पवारांनी बाजी मारली. युगेंद्र पवारांचा पराभव. बारामतीमध्ये अजित पवारांचा विजय. काटेवाडीमध्ये दादांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. कामठी मतदारसंघातून भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय तर काँग्रेसच्या सुरेश भोयर यांचा पराभव. शरद पवार गटाच्या 2 माजी मंत्र्यांचा दारुण पराभव. राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे यांच्यासह रोहिणी खडसे आणि राणी लंके या उमेदवारांचा पराभव. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील यांचा विजय. अजित पवार गटाच्या निशिकांत पाटलांचा पराभव करत 13,500 मतांनी विजय झाला. मला माझ्या विजयाचा आनंद नाही. सर्व दिग्गज नेते एकाच वेळेला पराभूत होतील असं होत नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. तर ईव्हीएम मशीनवर आम्हाला विश्वास नाही. आव्हाडांकडून संशय व्यक्त. सांगलीच्या कवठे महांकाळमधून रोहित पाटील विजयी. अजित पवार गटाच्या संजय काका पाटलांचा पराभव. रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. वोट जिहाद विरोधात धर्मयुद्धाचा विजय. ठाकरे आणि राऊतांचा कोविड काळामध्ये केलेला घोटाळा आणि घमंडी वृत्तीचा पराभव. किरीट सोमय्या यांची टीका. कणकवलीमधून नितेश राणे तर कुडाळमधून निलेश राणे विजयी. कार्यकर्त्यांसह राणे बंधूंचा जल्लोष. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव. कलानगर परिसरात राणे पिता पुत्रांचे बॅनर झळकले. बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात दादा गटाच्या नवाब मलिकांचा पराभव. जोरदार मुसंडी मारत समाजवादी पार्टीच्या अबू आझमींचा विजय. वरुण सरदेसाई यांचा वांद्रे पूर्वमधून विजय तर जिशान सिद्दीकींचा दारुण पराभव. 9,000 मतांनी ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंनी बाजी मारली. कळवा मुंब्रा मतदारसंघात शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून विजयाचा चौकार. दादा गटाच्या नजीब मुल्लांचा 90,000पेक्षा जास्त मतांनी पराभव.
शिवडीमधून ठाकरे गटाच्या अजय चौधरींचा विजय, मनसेच्या बाळा नांदगावकरांचा पराभव. येवला मतदारसंघातून अजितदादा गटाच्या छगन भुजबळांनी बाजी मारली. 26,400 मतांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदेंचा पराभव. वडगाव शेरीमध्ये अजित पवारांना धक्का, अजितदादा गटाचे सुनील टिंगरे पराभूत तर शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांचा पराभव, शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख विजयी. सिल्लोडमधून शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांचा 2,949 मतांनी विजय, ठाकरे गटाचे सुरेश बनकर पराभूत. संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट यांचा दणदणीत विजय, ठाकरे गटाच्या राजू शिंदेंचा 16,220 मतांनी पराभव. लोकसभेनंतर राम सातपुतेंना दुसऱ्यांदा पराभवाचा झटका, माळशिरसमधून उत्तम जानकर 13,000 मतांनी विजयी. आंबेगावमधून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी, वळसे पाटलांकडून देवदत्त निकम यांचा पराभव, वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. संभाजीनगर पूर्वमधून भाजपच्या अतुल सावेंचा विजय, एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा पराभव. भाजपच्या प्रशांत बम यांचा विजयाचा चौकार, गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजय. चाळीसगावातील भाजपच्या मंगेश चव्हाण यांचा विजय, ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांचा पराभव, मंगेश चव्हाणांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय तर भाग्यश्री आत्राम यांचा पराभव, धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कल्याणपूरमध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड यांनी बाजी मारली, विधानसभा निवडणुकीमध्ये 26,408 मतांनी विजय. सांगलीच्या पोलीस कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या विश्वजित कदम यांची विजयाची घोडदौड, भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव. बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये मंदा म्हात्रे विजयी, शरद पवार गटाच्या संदीप नाईकांचा पराभव. मोरगाव अर्जुनीमध्ये अजितदादा गटाचे राजकुमार बडोले विजयी, विजयानंतर राजकुमार बडोलेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. जत मतदारसंघातून भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा 37,000 मतांनी दणदणीत विजय, काँग्रेसच्या विक्रमसिंह यांचा पराभव. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. बीडच्या परळीमधून धनंजय मुंडेंचा 1,40,000 मतांनी विजय, मुंडेंच्या विजयानंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. देवळाली मतदारसंघातील योगेश घोलप यांची राजकारणातून निवृत्ती, तरुण वयामध्ये दारुण पराभव झाल्यानं कुटुंबीय नाराज, सरोज अहिरेंकडून दुसऱ्यांदा योगेश घोलप यांचा पराभव. दिंडोरीमधल्या ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा विजय, शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा पराभव, सुनील प्रभूंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. नंदुरबारमधील शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांचा विजय, आमशा पाडवींच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा. दौंडमधून भाजपच्या राहुल कुल यांचा विजय, शरद पवार गटाच्या रमेश थोरातांचा पराभव. नाशिकच्या निफाडमधून दिलीप बनकरांचा विजय, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष, ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव. अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटकेंचा पराभव, शिंदे गटाच्या मुरुची पटेल यांचा विजय, कार्यकर्त्यांचा पेढे भरवत जल्लोष. गेवराईमधून अजित पवार गटाचे विजय सिंह पंडित विजयी, कार्यकर्त्यांचा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. कुर्ल्यामधून शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांचा विजय, ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर यांचा पराभव, कुडाळकरांच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडत जल्लोष. उदगीर मतदारसंघामध्ये अजितदादा गटाच्या संजय बनसोडे यांची मुसंडी, शरद पवार गटाच्या सुधाकर भालेराव यांचा पराभव. कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल भातखळकरांच्या डोक्यावर विजयाचा फेटा, काँग्रेसच्या कालू बधली यांना पराभवाची धूळ सारली. वायनाड पोटनिवडणुकीमध्ये प्रियंका गांधींचा दणदणीत विजय, सीपीआय सत्यन मोकेरी आणि भाजपच्या नव्या हरिदास यांचा पराभव. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र चव्हाणांचा निसटता विजय, अटीतटीच्या सामन्यामध्ये भाजपच्या संतूक हंबार्डेंचा 1,457 मतांनी पराभव. विधानसभा निकालाच्या दिवशी TV9 मराठीला प्रेक्षकांची पसंती, TV9 मराठी युट्यूबवर 8.5 लाख प्रेक्षकांनी पाहिला निकाल. कोल्हापूरच्या चंदगडचे आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावले, विजयी मिरवणुकीदरम्यान ओवाळताना उडाला फडका, 2 जण किरकोळ जखमी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.